असे वर्कवाले ब्लाऊज असतात ते शिवणं खूप अगदी कठीण असतं. आपल्याला वाटतं याचे गळे तयार आहेत, स्लीव्स तयार आहेत, मग शिवायला काय अगदी सोपं, पण नाही. हे बघा, आता याचे स्लीव्ज बघा. आधी काय करूयात, त्याचा अस्तर जे आहे ते कमी पडत होतं, म्हणून त्याला मी इथे पॅच जोडून घेत आहे. काखेच्या ठिकाणी हे पॅच येणार आहेत. हल्ली अस्तर जे मिळतं ते कमी पन्न्याचं मिळतं, त्यामुळे असे आपल्याला पॅच जोडावे लागतात. दोन्ही साईडने मी हे जोड देऊन घेतलेले आहेत. त्यावर दाब शिलाई देखील दिलेली आहे. यानंतर दुसरा स्लीव्ज अस्तराचा मी तयार करून घेतला. आता हे मेन फॅब्रिक. आता हा काठ वेगळा आणि हे वरचा जो भाग आहे दंडाचा तो वेगळा. याला पफ स्लीव्ज वगैरे काही करायचं नाही, तरी देखील याला एवढे मी जोड दिलेले आहेत. आणि अखंड 10 इंच अशी बाही याच्यात कटिंगमध्ये मिळत नव्हती, म्हणून अशा प्रकारे मी त्याला जोडून 10 इंच मापाची स्लीव्ज शिवून दाखवणार आहे. आता हा पहिला जोड देऊन घेऊयात. ह्याला दंडाला देखील असं वर्क केलेलं आहे थेंबाच्या आकारात, आणि ते एका स्लीव्जवर छोटं आणि एका स्लीव्जवर मोठं आहे. आणि त्याचे हे बघा पाठून धागे देखील निघत आहेत. दुसऱ्या स्लीव्जचा भाग जोडून घेऊयात. सरळ उलट बाजू बघून घ्यायची आणि शिलाई द्यायची. आता या ब्लाऊज पीसचे धागे निघत आहेत, म्हणून जोड देताना मी याला ओव्हरलॉक देखील करणार आहे. हा जोड कमी पडतोय, पॅच कमी पडतोय, म्हणून दुसरा एक पॅच मी त्याला जोडलेला आहे. दुसऱ्या स्लीव्जला देखील तसाच जोडून घेणार आहे. बघा, दुसऱ्या स्लीव्जला परत एकदा मी पॅच जोडून घेत आहे. धागे निघत आहेत म्हणून ओव्हरलॉक करणार आहे. बघा, ओव्हरलॉक न करता जर असा स्लीव शिवला तर उसवण्याची शक्यता असते. आणि इथे मी ओव्हरलॉक केल्यानंतर त्याला दाब शिलाई दिली. अशा प्रकारे आपली अर्धी स्लीव्ज तयार झालेली आहेत. आणि त्याच्या खाली आपल्याला पुन्हा काठ जोडायचं आहे. दुसऱ्या स्लीव्जला देखील दाब शिलाई करून घेते. शिवताना दिसताना असं वेडावाकडा स्लीव्ज दिसतोय. नंतर अस्तरच्या मापात याला आपण कट करणार आहोत. हे बघा, आता दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून वर खाली डिझाईन होत नाही याची खात्री करून घेतली. जादाचा जो भाग होता तो कट करून घेतला. जसं ॲडजस्ट होईल हा स्लीव तसे मी कट करून घेतले आणि त्याच्यानंतर हे त्याला जोड दिलेले आहेत. मापात जोड मी कट केले नव्हते. आता बघा, ह्या काठाला ॲडजस्ट करून मी इथे लावणार आहे. काही काठ कट झालेला होता, म्हणजे त्याच्या कोयऱ्या ज्या असतात त्या कट झालेल्या होत्या बॅक नेकमुळे आणि थोड्या स्लीव्जमुळे. मग ते मध्ये कोयऱ्या येतील किंवा डिझाईन कट होणार नाही याची खात्री करून अशा प्रकारे मी हा काठ लावलेला आहे. हे बघा, पैंजणासारखं जे डिझाईन दिसतं ते खूप छान दिसतं. त्याच्यामुळे ते कट करताना व्यवस्थित कट करायचं, शक्यतो कट करायचं नाही. जर ब्लाऊज ॲडजस्ट होत नसेल तर ठीक आहे. आता ह्या वर्कमुळे याला बऱ्याच चुण्या पडलेल्या आहेत आणि त्या इस्त्री करून देखील गेलेल्या नाही आहेत. तरी पण मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. तर दुसरा स्लीव्ज
स्लीव्जला काठ जोडताना हे बघा एक कुठेतरी धागा ओढला गेला आणि पूर्ण ते जे काठ होता त्याच्यातला अखंड दोरा निघून आला. आणि हे शिलाई देताना मग असे ताणून घ्यायचं कापड, तरच शिलाई येते, नाहीतर हे बघा चुण्या दिसतात. आता याला ओव्हरलॉक मी करणार आहे. डिझाईन व्यवस्थित आली याची खात्री करून घेतली आणि आता ओव्हरलॉक याला मी करणार आहे. हे बघा हे 10 इंचाची स्लीव तयार झालेली आहे. ओव्हरलॉक केलं. आता आपण याला दाब शिलाई देऊन घेऊयात. हे बघा डिझाईन एका साईडला जरा कट झालेली आहे, पण ती दिसणार नाही आहे. हे बघा एका साईडने डिझाईन कमी कमी होत जाताना दिसते. ती काखेकडच्या भागाला येणार आहे. दुसऱ्या स्लीव्जला देखील मी दाब शिलाई करून घेते. या वर्कवाल्या ब्लाऊजचा हाच प्रॉब्लेम असतो की सलग 10 इंच हात किंवा स्लीव्ज यात कट होत नाहीत आणि अशा प्रकारे जोड देऊन हा स्लीव शिवावा लागतो. यात बराच वेळ लागतो. आता याला आपण अस्तर जोडून